अत्तदीप भव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्नी होऊया या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत विद्यार्थी समूह या संदर्भात जी मार्गदर्शिका SCRTने प्रकाशित केली आहे, सॉफ्ट कॉपी जी पोर्टलवरती उपलब्ध करून दिलेली आहे, ती आपल्याला कशा पद्धतीने डाउनलोड करायचे आहे. पण त्याआधी विद्यार्थी समूह संदर्भामध्ये जे पत्र आहे ते थोडक्यात आपण पाहूयात. स्क्रीनवर आपल्याला दिसते त्या पद्धतीने हे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं अंक 2925 हे पत्र आहे. आणि विषय आहे याच्यामध्ये राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा वर्ग स्तरावरती विद्यार्थी समूह अर्थात स्टुडंट क्लब स्थापन करण्याबाबत. आणि त्या अनुषंगाने जी काही माहिती आहे ती इथे आपल्याला पहिल्या पानावरती दिलेली आहे की 1ली ते 12वीचे जे आपल्याला आहेत ते गट तयार करायचे आहेत, समूह तयार करायचे आहेत. आणि जवळपास 34 समूह तयार करायचे, त्यांचे नावं सुद्धा दिलेली. अगदी भाषापासून जे सगळे विषय आहेत, शालेय विषय, त्याबरोबर इतर आणखीन विषय जे आहेत ते सगळे इथे दिलेले आहेत. त्याचबरोबर आपण जर पत्रात पुढे पाहिलं तर आपल्याला विद्यार्थी समूह मार्गदर्शिका शाळा वर्गस्तर ही पुस्तिका साईडवरती देण्यात आलेली आहे, पोर्टलवर देण्यात आलेली आहे. या सदर पुस्तिकेला अवलोकन करून त्यासोबत देण्यात आलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आपल्याला ही कार्यवाही करायची आहे. आणि ही पुस्तिका आपल्याला जी साईड आहे SCRT किंवा ma.ac.in यावरती आपल्याला ती उपलब्ध आहे. लिंक दिलेली आहे त्या पत्रामध्ये, तिथून सुद्धा जाऊन आपण ती पाहू शकतो, डाउनलोड करू शकतो. आणि हे जे समूह आहेत हे आपल्याला दिनांक 15 सप्टेंबर 2025 पर्यंत स्थापना करायची आहे आणि कार्यान्वित करायची आहे. त्यापुढे आपले इथे जबाबदाऱ्या ज्या नेमून दिलेल्या आहेत त्यात मुख्याध्यापक नंबर 4 वरती आहे शाळा पातळीवरील समूहाची स्थापना, उपक्रम, वेळापत्रक ठरवणे व कार्यवाही कर. तर वर्ग शिक्षक किंवा समूह समन्वयकाचे कामामध्ये दिलेलं आहे विद्यार्थ्यांना प्रेरित करणे, बैठकांचे आयोजन, शिक्षक व पालक आणि कृती अहवाल तयार करणे. त्याचबरोबर काही मार्गदर्शक सूचना सुद्धा इथे दिलेल्या आहेत. जवळपास 15 प्रकारच्या मार्गदर्शक सूचना या पत्रामध्ये आहेत. हे शेवटच्या पानावरती इथे आपल्या जिल्ह्यानुसार जे काही कोऑर्डिनेटर आहेत त्यांचे नावं सुद्धा इथे आपल्याला दिलेली आहे. नोडल अधिकारी जिल्ह्यानुसार डाएट कडून नेमण्यात आलेले आहे, त्यांचे नाव, नंबर, मेल ID हे सुद्धा आपल्याला दिलेले आहेत. तर या येऊ घातलेल्या उपक्रमा संदर्भामध्ये ही जी मार्गदर्शक पुस्तिका आहे पद्धतीने डाउनलोड करायची ते आता आपण पाहूयात. तर त्यासाठी आपल्याला वळावं लागेल आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे. इथे आल्यावरती आपण SCRT असं टाईप करूयात, सर्च करूयात, किंवा ma.ac.in केलं तरी चालेल. हे बघा इथे आपली जी लिंक दिसेल ma.ac.in त्यावरती आपल्याला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं पेज आपल्या समोर ओपन होईल. इकडे उजव्या कोपऱ्यामध्ये वर 3 आडव्या रेषा आहेत, त्या आडव्या रेषेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर वेगवेगळ्या टॅब आपल्याला दिसतील. या टॅबमध्ये उपयुक्त नावाची ही जी टॅब आहे मराठीमध्ये लिहिलेली, त्या उपयुक्त या टॅबच्या समोर जो ॲरो दाखवलेला आहे खाली त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि इथे क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या पुन्हा टॅब आपल्या समोर ओपन होतील. त्या सगळ्या शेवटच्या आहे बघा विद्यार्थी समूह मार्गदर्शिका, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ती मार्गदर्शिका आपल्या समोर अशी ओपन होईल. जवळपास 328 पानांची ही पुस्तिका आहे. तर ही फक्त ओपन होणार आहे, इथे आपल्याला ही डाउनलोड झालेली नाही. तर आधी आपण ही मार्गदर्शिका बघूयात थोडक्यामध्ये. सगळे जे 34 समूह आहेत त्यांची माहिती त्याबद्दल आपल्याला इथे सगळी दिलेली आहे. त्या मार्गदर्शक सूचना सुरुवातीला आहेत. त्यानंतर एक वर्ग एक विषय आपण पाहूयात काय आहे नेमकं यामध्ये. तर इथं बघा पहिला आहे मराठी विषय समूह. त्यामध्ये
वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत, सूचना दिलेल्या आहेत, रचना सांगितलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला इथं महिन्यानुसार आपलं जे आहे वेळापत्रक वगैरे दिलेलं आहे, कृती काय करायच्या ते सुद्धा दिलेले आहेत. तर त्यानुसार आपल्याला हे काम करायचं आहे. एप्रिलपर्यंत इथं आपल्याला दिलेली आहे. विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे, शिक्षकांसाठी सूचना आहेत. तर अशा पद्धतीने सगळ्या विषयाचे जे समूह आपण तयार करणार आहोत त्याची माहिती इथे दिली आणि सध्या तरी आपल्याला साईटवरती ही पुस्तिका उपलब्ध आहे, तिथून आपण हे डाउनलोड करू शकतो. 15 तारखेच्या आत आपण हे समूह तयार करून आपल्याला अंमलबजावणी करायची आहे. तर इथे आता आपल्याला ही फक्त आपल्याला त्या साईडवरची पुस्तिका इथे दिसत आहे. आता ही डाउनलोड कशी करायची, तर उजव्या कोपऱ्यामध्ये जे 3 टिंब दिसत आहेत उभे, त्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर इथे आपल्याला ओपन विथ सेटिंगच्या वरती एक टॅब दिसते बघा, ओपन विथ, यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. तर आपलं जे काही ॲप आपल्याकडे असेल, जसं की WPS आहे माझ्याकडे, आपल्याकडे असेल किंवा इतर जे आपलं ॲप ते ओपन करून घ्यायचे आहे. त्यानंतर इथून आपल्याला जिथे शेअर ऑप्शन असेल त्या शेअर ऑप्शनवरतून इथे आपल्याला ते शेअर करून आपण आपले व्हॉट्सअप किंवा इतर ठिकाणी ते शेअर करू शकतो. त्यानुसार आपण त्याची प्रिंट सुद्धा शकतो. तर अशा पद्धतीने हे विद्यार्थी समूह मार्गदर्शिका जी आहे ती कशा पद्धतीने आपण आपल्याकडे घेऊ शकतो याबद्दल माहिती घेतलेली आहे. तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.